हाय हॅलो नमस्कार, मी कांचन. मी आज माझ्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यात मोठी साईज म्हणजे 44 साईजची लॉंग कुर्ती, अशा प्रकारची कुर्ती कशी कटिंग करायची ते तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी मी 2 मीटरचा अस्तर घेतलेला आहे. त्या अस्तरची लांबी ही 40 मीटर आहे. त्यानंतर मी त्याला शोल्डर आणि मुंडा घेतलेला आहे. शोल्डर आणि मुंडा दोन्ही 7 इंचाचा घेतलेला आहे. 7 इंच हा सफिशियंट होऊन जातो. आता 44 साईजची कुर्ती म्हणल्यानंतर मी छातीचा चौथा भाग 44ची छाती आहे, 42ची कमर आहे आणि हिप आहे 46ची, म्हणजे असं आहे. तर अशा प्रकारे मी शोल्डर आणि मुंडा हा 7 इंचाचा घेतलेला आहे आणि पुढचा गळा मी 6.5 इंचाचा घेतलेला आहे. अशा प्रकारे घेऊन मी ड्राफ्टिंग केलेली आहे. आता छातीचा चौथा भागही घ्यायचा आहे. आता आपल्याला 44 इंचाची छाती म्हणल्यानंतर छातीचा चौथा भाग हा 11 येईल आणि दीड इंच मी मार्जिन घेतलेलं आहे. त्याचप्रकारे कमरेचे चौथा भाग घेऊन 1.5 इंचाची मार्जिन घेतलेलं आहे आणि हिपचाही चौथा भाग घेतलेला आहे. आता इथं कमरे मार्जिन आपल्याला 1.5 इंच घ्यायची नाही, तर मार्जिन आपल्याला 1 इंच घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला आता कट साईज किती आहे, कमरेची उंची किती हे सुद्धा घ्यायचं आहे. कमरेची उंची मी 14 आणि हिपची उंची मी 22 घेतलेली आहे. अशा प्रकारे सर्व मापे घेऊन मी इथं ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे. ड्राफ्टिंग झाल्यानंतर कटिंग करून घ्यायची आहे. कटिंग झाल्यानंतर आता कमर आपल्याला हिप पण तेवढंच घ्यायचं आहे. हिपचा चौथा भाग घ्यायचा आणि 1 मीटरची मार्जिन घ्यायची आहे. 1 मीटरची मार्जिन घेतल्यानंतर इंचाची मार्जिन घेतल्यानंतर आपला कट वगैरे व्यवस्थित येऊन जातो आणि जेवढी आपल्या हिपची साईज आहे ना, तेवढीच आपली बॉटमची साईज घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला कुर्ती आपली एकदम स्ट्रेट दिसली जाईल. अशा प्रकारची कुर्ती घेतलेली आहे आणि मागच्या मुंड्याची मार्किंग मी 1.5 इंचावरती केलेली आहे. आता पुढच्या मुंड्याची मार्किंग आपण थोडंसं अर्धा इंच आतमध्ये घेऊन ड्रॉईंग करून आतमधल्या लाईनवरून 1 इंचावरती पुढच्या मुंड्याची मार्किंग करायची आहे. नंतर अशा प्रकारे कटिंग करून घ्यायची आहे. आजकाल ही लॉंग कुर्ती खूप चालत आहे. लॉंग कुर्ती म्हणजे पूर्ण असं गुडघ्याच्या पण पार खालतीपर्यंत येऊन जाते, अशा प्रकारची कुर्ती आहे. त्या टाईपची कुर्ती मी कटिंग करून घेतलेली आहे. त्याचबरोबर कपडा पण मी कटिंग करून घेणार आहे. अशा प्रकारे पूर्ण कपडा पण मी कटिंग करून घेतलेला आहे. असेच नवनवीनचे व्हिडिओ मी या चॅनलवरती टाकत आहे. त्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ येत जातील.